वर पाय, अजित पवारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, देवेंद्र फडणवीसचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, हरामखोर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हरामखोर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, धिक्कार असो, धिक्कार असो, महायुतीचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महायुतीचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महायुतीचा अधिकार असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, शरद पवार साहेबांचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस मुंडकं वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो, महायुतीचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महायुतीचा अधिकार असो, या हरामखोर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या हरामखोर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या हरामखोर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. बेमान सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, एकनाथ शिंदेचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, या पंतप्रधानांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, महायुतीचा अधिकार असो, अधिकार असो, अधिकार असो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात न करता मालवणमध्ये केलं आणि निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी 8 म्हणजे पुतळा बांधून अगदी 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये तो पुतळा शिवाजी महाराजांचा म्हणजे छत्रपतीचा आशीर्वाद असे म्हणून आलेलं आहे सरकार. शिवाजी महाराजांचा पुतळा व्यवस्थितपणे त्याचं स्मारक सुद्धा उभं करू शकलं नाही. वाकेकरांनी छान सांगितलं की आपटेला पुतळा दिला, त्याचं नावच आपटे, तर पुतळा आपटणारच आहे. आणि आज आपण हे सगळेजण इथे आज जरी संख्येने कमी असलो तरी शरदचंद्रजी पवार साहेबाच्या, जयंत पाटील साहेबाच्या विचाराचे आपण पाईक आहोत. आणि आता आपल्या सगळ्याची जबाबदारी हे आता की आपण भाषणं करतो, पण गाव कुसातल्या माणसाला महायुती सरकारने 2.25 वर्षामध्ये शेतकऱ्याला त्रस्त केलं, विद्यार्थ्याला त्रस्त केलं, मागासवर्गीयाला त्रस्त केलं, महिलाला त्रस्त केलं. एकाही वर्गाला यांनी सोडलं नाही त्रस्त करण्यापासून. म्हणून या सरकारला येत्या विधानसभेमध्ये घरी पाठवायचं आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि पटोले साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला आणायचं, त्याच्यासाठी काम करायचं. बोलण्यासारखे अनेक विषय सगळे वक्ते बोललेत, कारण तिकडे गेले तिकडे राम मंदिर पडलं, संसद 8,000 कोटीची संसद घडली, पुतळा घडतो, आणि सगळ्यात महत्वाचं दिल्लीचं एअरपोर्ट घडलं, समृद्धीला बोगदा एअरपोर्ट, विमानतळ पडलं, त्याच्यामध्ये किती माणसं मेले. म्हणजे हे जिथं जिथं बांधतात ते भ्रष्टाचारी आहेत. आणि या सगळ्या भ्रष्टाचाराला गाडण्याचं काम आपण सगळ्या समाज घटकाला घेऊन करायचं. काल जी घटना झाली ती अत्यंत निंदनीय घटना आहे. त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. या ठिकाणी काल मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साध्या मोठ्या हवेनं पडला. म्हणजे या ठिकाणी याच्यापेक्षा महाराष्ट्राचं काय दुर्दैव असू शकतं की हे भारतीय जनता पक्षाचे जे काही काळे कारनामे आहेत हे याच्यातनं ते बाहेर येत आहेत. या ठिकाणी राज्यामध्ये फक्त सत्ता मिळवण्यासाठी फक्त इव्हेंट केली जातात आणि या इव्हेंटच्या माध्यमातून फक्त लोकांना मजबूर करायचं, लोकांच्या भावना, लोकांना भावनावश करायचं आणि मतं मिळवायचा कारभार या सरकारने केला. मला सांगा, काँग्रेसच्या काळामध्ये आज गेट ऑफ इंडियासारख्या ठिकाणी 70 वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. अनेक राज्यात पुतळे पाहिजे असेल काँग्रेसच्या काळामध्ये की जे पुतळे आजही तशा पद्धतीने मोठ्या डौलाने उभे राहतात. आज इथंच आपण हा पुतळा पाहिला, आमच्या मोतीलाल जगतापांनी उभा केलेला आहे. मुख्यमंत्री किती वर्ष झाला आमचा? 30-35 वर्षापासून हा पुतळा उभा आहे. आणि इथं गेली 8च महिने त्याच्या तारखा बघा. 8 महिन्यामध्ये त्यांनी जो पुतळा उभा केला तो पुतळा या ठिकाणी हवेना तो पडला. याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा जर या ठिकाणी या राज्यामध्ये अशा पद्धतीने जर त्याचे वाताहत होते तर या राज्यातली जनता सुखी राहू शकते का? अत्यंत गहन प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो मी, यांनी सगळ्या खोट्या वर्गाला दिल्या.
नुसत्या भ्रष्टाचार, आज ज्याला कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं असेल 5 कोटीला पुतळ्याचं काम देऊन टाकलं, 2-2.5 कोटी तिथं उद्घाटनासाठी उधळले, म्हणजे 7.5-8 कोटी रुपये त्यांनी तिथं उधळून टाकलेत आणि त्याच्यातनं आज या महाराष्ट्राची निराशा होते, घोर निराशा झाली आणि राज्याचा एक अपमान या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की यांनी समुद्रामध्ये, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचा शब्द दिला होता. मला वाटतं या त्यांच्या राज्याला तोंडाला पानं पुसण्यासारखे शब्द त्यांनी दिले असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याच्या संदर्भातला विषय असतील. अनेक महापुरुषाचे, हे मला एखादं झालेलं असेल कुठं तर एखादं उदाहरण कोणी दाखवा. आज तो पुतळा तिथला झाला नाही ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं नाही. आणि या ठिकाणी जे काही गोष्टी या राज्यात ते करतात तर तुम्ही ते पाहिलं असेल की ते फक्त कॉन्ट्रॅक्टर गुंतवणूकदाराला पैसे द्यायचे, त्याच्यातनं पैसे काढायचे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे करतात आणि मोस्ट भ्रष्ट सरकार हे आहे. आणि आज त्या देशाच्या पंतप्रधानाला काय इथं दिमाखामध्ये आणलं जातं, त्याचं काय लाड पुरवले जातात आणि त्याच्या हाताने काय त्या पुतळ्यांचं अनावरण केलं जातं. अरे हे पुतळे असे कमीत कमी काही वर्षे आपल्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्या तरी तोपर्यंत नाव राहायला पाहिजे होतं. परंतु याच्यातनं यांची जी कृती दिसते, यांचे पायाजवळ आलेली आहे, त्यांचे दिवस भरलेले आहेत, परंतु हे शेवटच्या टप्प्यापर्यंत लोकांपर्यंत प्रयत्न करतायत. चुकीची आता लाडकी बहीण योजना काढली, अहो मला सांगा, अशा अनेक हजारो योजना या सरकारने काढल्या, परंतु आम्हाला त्याच्यासाठी लाडकी बहीण योजनेचं आम्ही स्वागत करतो, परंतु त्या योजना कायमस्वरूपी टिकल्या पाहिजेत. बेरोजगाराला नोकरीच्या याने आम्ही दाखल होतं, एवढे लाखो लोकांना रोजगार देऊ, हा रोजगार आजपर्यंत मिळाला नाही. लाखो लोकांचं 15 लाख जनधन खातं काढा, 15 लाख खात्यात येतील, 15 रुपये कोणत्या खात्यात छदा मारा. प्रमुख मागणी काय तर आता प्रमुख मागणी अशी आहे की हे सगळे यांचे जे कारनामे आहेत, तर आम्हाला असं म्हणायचं की खरं म्हणजे यांनी हे जे अपयश आहे हे राजाने सुद्धा याच्यात यांच्या अपयशातून दिसून येतं. खरं म्हणजे सरकारने स्वतःहूनही एखाद्या 2 सरकारला मंत्रिपद राजीनामा देऊन यांनी ताबडतोब सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि निवडणुका घेतल्या पाहिजेत. परंतु या निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही आहे, म्हणून सरी त्यांनी याचं कारण दाखवून त्याचं कारण दाखवून हे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत. आणि या ठिकाणी आम्ही त्या निवडणूक आयोगाचा सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करतो की काय ते निवडणूक आयोगाने सुद्धा आपण पाहिलं असेल आणि कसे निकाल दिले गेले, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी परंतु या राज्यातला कोणताही माणूस कार्यकर्ता महापुरुषाचा अपमान सहन करणार नाही आणि याची सजा निश्चितपणे त्याने भोगावं लागेल, एवढ्याच्या निमित्ताने सांगतो आणि या सरकारचा निषेध आम्ही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.